येस 22. ओके 22 ची सिंगल आली, स्कोर झाला तो 48. आणि आता फक्त जिंकण्यासाठी 6 बॉल 6 ची गरज. एव्ही फायटर आणि मल्हार 11 आपण रेडी राहा. जसा सामना संपेल एव्ही फायटर तुम्हाला मैदानात उतरायचे फिल्डिंगसाठी. 6 चेंडू 6 धावा. अजूनही काही मोठा उलटफेर कुलस्वामिनी अव्हेंजर्स करेल का आणि या धावा डिफेंड करेल का. 6 चेंडू आणि 6 धावा. सहा बॉल आणि 6 धाव्यांची गरज. तर आमची बच्चे कंपनी करता उत्सुक झाली, आम्हाला कधी आतमध्ये जायला मिळेल. मात्र थांबावं लागेल मित्रांनो अजून 1 तास तरी, तर अजून एक मॅच आहे. रणजित या धाबा डिफेंड करण्यासाठी. चला सामन्याला स्पीडअप करा. महेश आणि त्यांच्या समवेत सतीश. 6 चेंडू 6 धावा. 48 झाल्या. 54चं लक्ष आहे. आमची बनसी, आज सर्व बनसींची चर्चा आहे. फोटो काढायचे भाई, बनसी को बोलाव. आतली काढा लागली. विकेट किपरला बीट केलंय. लेग स्लिप होते तिकडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अडवतात. 1 मिळते. आता 5 बॉल 5 ची गरज आहे. रणजित त्यांच्या गोलंदाजीची चुनूक, त्यांच्या गोलंदाजीची धाकता इथे दाखवतील का आणि या धावा डिफेंड करतील का. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ फुल्ली अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काही होऊ शकतं. 1 षटकार सामना फिनिश. मात्र विकेट तर बघा 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 पंचांनी थोडा वेळ घेतलाय. व्हाईट बॉलचा इशारा थोडा वेळ घेऊन आमच्यापर्यंत दर्शवलाय. सिंगल मिळाली. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. स्कोर 49-49. 50 धावा. चला पंचांशी आर्ग्युमेंट करू नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चला सामना ऑन करा प्लीज, विनंती असेल. 4 रनची गरज आहे 5 बॉल मध्ये. कारण भरपूर अनुभव असलेले पंच आहेत. क्रिकेटचं भरपूर ज्ञान आहे. दांडगा अभ्यास आहे आणि कधी काळी क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे आपण त्याचा निर्णयाचा सन्मान करूया आणि मॅचला रिझ्यूम करूया. चला खेळायला पुन्हा सुरुवात करा प्लीज. सिंगल आली, त्यानंतर वाईड आला. 50 झाल्यात. 54 करायच्यात. 5 बॉल 4 ची गरज. स्ट्राइक लाइन सतीश. रणजित वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग बाक. आखो टप्प्याचा बॉल खेचून मारलाय. विजयी फटका, विनिंग स्ट्रोक. 6 धावा सतीश ठोकतोय आणि कुलस्वामिनी अव्हेंजर्स मात्र 3ही सामने पराभूत होऊन या स्पर्धेतनं बाहेर झाली आहे. आणि सीबीडी ठाकूरवाडी जे ऑलरेडी सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाली होती, पुन्हा एकदा पॉइंट्स मध्ये वाढ होईल. नेट रन रेट मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. आणि बघूया त्याच्यामुळे काही चेंजेस होतील नाही होतील ते नंतर समजलं जाईल. अभिनंदन दोन्ही टीमला. आणि बघा लगेच मैदानात उतरली एबीआय फायटर्स टीम, कारण त्यांनाच सेकंड इनिंग मध्ये चेस करायचे. मात्र त्यांना माहिती आहे जेवढी आपण घाई करणार तेवढा फायदा होईल, जेवढं लेट करणार तेवढ्या बॅड लाईटला सामोरं जावं लागू शकतं. हे सकाळपासून कोणीच केलं नाही. सकाळपासून जरा घाई केली असती तर केव्हाच सामने संपले असते. मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया या मॅचचा. यस, नन अदर दॅन मिस्टर महेश ठरलेत या सामन्याचे सामनावीर. महेश अहिरे यांना विनंती आहे की आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. आणि पुढच्या मॅचला आपण प्रारंभ करतोय. एव्ही फायटर्स विपक्ष मल्हार 11. मल्हार 11 संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. एव्ही फायटर्स चला दोन्ही टीमला विनंती आहे आता तरी तुमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील अशी आशा करतो. शेवटच्या मॅच, लीग स्टेज मधली शेवटची मॅच उद्या सुपर 6 चा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. म्हणजे नॉकआउट मध्ये आपण आता जातोय या मॅच नंतर. तिथे तुम्हाला पुढची दुसरी संधी मिळणार नाही. लीग स्टेज मध्ये तुम्हाला मिळाली, जरी तुम्ही पहिला सामना पराभूत झाले, उर्वरित 2 सामने तुमच्याकडे होते. मात्र उद्या ती संधी नसणार आहे. उद्या प्रत्येक सामना करो अथवा मरो, डू ऑर डाय असा असणार आहे. तर महेश अहिरे आपण या.
आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारा. आम्ही महेश सरांना विनंती करतो. महेश सर